मीडिया आणि सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे खूप बदल झालेला आहे. मुलांचं प्रमाण जे आहे सोशल मीडियाकडे वापरण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियाच्या वापरातून चुकीचे काही संदेश त्या ठिकाणी दिले जातात. उदाहरणार्थ तुम्ही रील्स बघत असता, बरेच विद्यार्थी एकदा मोबाईल घेऊन बसले की 3-3, 4-4 तास मोबाईल सोडत नाही. ही परिस्थिती आहे. असे पण विद्यार्थी आमच्याकडे काउन्सिलिंगला आणतात. त्यासाठी विशिष्ट व्यसनमुक्ती केंद्र कशासाठी असतं? कशासाठी असतं व्यसनमुक्ती केंद्र? दारू जी सवय असेल त्या ठिकाणी व्यक्तीला दारू सोडण्यासाठी, ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीसाठी असतं. तसं भविष्यामध्ये मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होईल आणि आपल्या अंमलबजावणी शहरात सुद्धा सुरू व्हायला काही वेळ लागणार नाही. एवढे आपण त्या विद्यार्थी त्या सोशल मीडियाच्या आहारी पडलो आणि चुकीच्या पद्धतीने आपण त्या सोशल मीडियाच्या जे काही तिथं रील्स असतात, व्हिडिओ असतात, त्याचा आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात काहीतरी मी वेगळं करावून दाखवावं. त्यासाठी स्वतःची जीव पण देतात. असं न काही न करता, चुकीची माहिती न घेता आपण आपलं जे काय उद्देश आहे त्या उद्देशाला, तुम्हाला इथं पालकांनी कशासाठी पाठवले? शिक्षणासाठी. तुमचे आई वडील ज्यावेळेस मेहनत करतात त्यावेळेस तुम्हाला इथे शाळेत पाठवतात आणि तुम्ही शाळेत आल्यानंतर तुमचा अभ्यास आणि शाळेतील जे काही कार्यक्रम असतील त्याच्या व्यतिरिक्त अवांतर कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभाग घ्यायचा नाही. तुम्हाला बोलायला आई वडिलाला बंद नाही, शिक्षकाला बंद नाही. जर तुमच्या सोबत कुणी गैरकृत्य करत असेल, तुम्हाला गुड टच बॅड टच करतो का? नक्की ना. एखादा व्यक्ती तुमच्या खांद्यावर सहज हात टाकला आणि त्याने जाणून बाजून तुम्हाला बॅड टच करण्यासाठी जर हात टाकला ते तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे. आणि आता एक शोकांतिका आहे, गेल्या वर्षी जवळपास 20 ते 25 मुली ज्यांचे वय 14 ते 16, 17 बॅचलर मुली, अविवाहित मुली प्रेग्नेंट झालेल्या. हे एक सत्य आहे. तर तुम्ही ह्या विषयी अतिशय गांभीर्याने विचार करा. आणि ते व्यक्ती, त्या मुलीवर जे अत्याचार करणारे लोक आहेत ते काही लांबचे नसतात, जवळच्याच कम्युनिटी मधले असतात. त्याच्यामुळं मुलींना माझा एक अतिशय चांगला तुमचा मित्र म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायला आलोय की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गल्लीत राहता, गावात राहता किंवा शाळेत येता, शाळेत येताना ऑटो असेल, बस असेल, त्यावेळेस आपल्या बाजूचा व्यक्ती कसा आहे तुम्हाला चांगलं ओळखता आलं पाहिजे. आणि आपण एक जर चूक केली तर आपल्या घराचं नाव खराब होतं. कधी तुम्हाला इथं घराचं नाव खराब करण्यासाठी पाठवलं का मोठं करण्यासाठी पाठवलं? जर तुमच्या महाविद्यालयामधून एखादी मुलगी जर कलेक्टर झाली, त्यांना आवडणार नाही का? आता तुम्ही इथे 100-50 मुली असतात, ह्याच्यातल्या 2 मुली कलेक्टर झाल्या, डॉक्टर झाल्या, तहसीलदार झाल्या. ग्रामीण भागातील मुलगी जर मोठ्या पदावर गेली तर त्याचं कौतुक समाज एवढ्या मोठ्याने करतं. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी हे जे काही समाजामध्ये काही वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि आपण आपलं जीवन व्यवस्थित जगायचं आहे. जर असं तुम्हाला कुठं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संबंधित टीचरला सांगा, तुमच्या आई वडिलांना सांगू वाटत असेल तर. पण तुम्ही मन मोकळं तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या सांगितल्या पाहिजे. एखादा व्यक्ती तुम्हाला टॉर्चर करतोय आणि समाजामध्ये तुम्हाला आता टीनेज वय, तुमचं वय असं असं वाढतं वय, तुम्हाला नवीन नवीन गोष्टीचं अट्रॅक्शन होतं, मुलांना मुलींबद्दल, मुलींना मुलाबद्दल, बरोबर आहे. तर ह्या वयामध्ये तुम्हाला काही प्रलोभन देऊन तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. मुलं असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील, तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न करतात. जवळ करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे गिफ्ट दिल्या जातात, चॉकलेट दिलं, काही आमिष दिले जातात. अशा आमिषाला कुणीही बळी पडायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं. आपल्याकडून एक जर चूक झाली तर आपल्या वडिलांचं नाव खराब होईल असं वाटतं का? वाटतं कुणालाच वाटणार नाही. तर सगळ्या मुलींना आज या ठिकाणी माझी विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस घरून इथे येतात आणि इथून घरी जातात तोपर्यंत तुमच्या हाताने कसलंही वाईट वागणूक झाली नाही पाहिजे. ही सगळ्यात महत्वाचं. तर आपण मुद्द्यावर येऊया. असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे काय? एका व्यक्तीने अनेक व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध केले आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही असेल तो एचआयव्ही दुसऱ्या व्यक्तीला होतो. समजलं? समजायला का मी बोलायला? असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे काय करायला म्हणजे ज्या वेळेस स्त्री आणि पुरुष यांचे शारीरिक संबंध येतात त्यावेळेस एक नवीन पिढी जन्माला येते. बरोबर आहे? तुम्हाला शिकवलं मॅडम मी सगळे. तर तसं ना आपली संस्कृती काय आहे? विवाह झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्याची पद्धत आहे. बरोबर आहे? विवाह अगोदर आपण शारीरिक संबंधाला आपल्या मान्यता आहे का? संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये नाहीये. तर आपल्याला आपण लग्न होईपर्यंत आपण आपलं
चारित्र्य संपन्न राहिलं पाहिजे आणि लग्न झाल्यानंतर एका व्यक्तीशीच आपला संबंध ठेवला पाहिजे, आपल्या जोडीदारासोबत, तर HIV ची लागण होणार नाही. आपल्याकडं असे काही किस्से घडलेले आहेत. माझ्याकडं एक अनामिका नावाची मुलीचं सांगतो. 23 वर्षाची मुलगी होती आणि तिला इंजिनिअरिंग करण्यासाठी पुणे या शहरामध्ये ठेवलं होतं पालकांनी. आणि पालक बऱ्यापैकी इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या बरी होती, त्याच्यामुळे त्या मुलीला एका प्रायव्हेट कॉलेजला ठेवलं आणि पुण्यामध्ये शिकत असताना त्या मुलीने तिचं ध्येय सोडून मित्र फ्रेंड सर्कल वाढविणे आणि आपापल्या मोज मजा करण्याचं तिनं जास्त चालू केलं. पण ज्या वेळेस तिथले मित्र वाढले, एकापेक्षा जास्त मित्र झाले, त्याच्यातल्या एखाद्या मित्रासोबत तिचं अनप्रोटेक्टेड सेक्स झालं, सगळं झालं. कॉलेज संपलं, कॉलेज झाल्यानंतर तिचं लग्न झालं. गांभीर्य नाही का, एक चूक तिला त्या विषयात उठवती बघा. ही सत्य घटना, फक्त मी नाव अनामिका म्हणाला, माझ्याकडे झालेली केस आहे. अशा माझ्याकडे भरपूर केस आहे. पण अनामिका नावाची एक मुलगी असते, तिचं लग्न ज्यावेळेस तिचं लग्न करण्यासाठी तिचे पालक तिचं लग्न करण्यासाठी वर शोधतात, चांगला वर शोधून तिचं लग्न करतात. लग्न झाल्यानंतर ती मुलगी परत पुण्यामध्ये सेटल होते. सेटल झाल्यानंतर कालांतरी काही महिन्यानंतर ती प्रेग्नेंट राहते. आणि ज्यावेळेस प्रेग्नेंट राहते त्यावेळेस काय करतात डॉक्टर, पाहिलं असेल आपल्या बहिणीचं, कुणाचं, काकूचं, शेजारीचं, काय करतात डॉक्टर? प्रेग्नेंट मुलीला काय काय करतात? चेकअप करतात. त्याच्यामध्ये काय काय चेकअप करतात? बाळाची वाढ होईल की नाही, रक्ताचं प्रमाण किती आहे, पाहतात तरी वजन पाहतात वाढायला की नाही. त्यासोबतच त्या मुलीची पण सगळे तपासण्या झाल्या. त्याच्यामध्ये तिचं HIV साठी पण ब्लड घेण्यात आलं. ज्यावेळेस ती आमच्या उघडीमध्ये आली त्यावेळेस तिचं आपल्याकडे सगळं इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी होतं. आपल्या SRT हॉस्पिटलला दात काढायला सुद्धा HIV टेस्ट कंपल्सरी. तर अशा कशासाठी आहे की एका व्यक्तीकडून दुसरीकडे होऊ नये, त्यासाठी शासनाचे 400-500 रुपये खर्च झाला ते हरकत नाही, पण दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये यासाठी आपण ती काळजी घेतो. त्याच पद्धतीने त्या अनामिकेचं पण ब्लड त्या ठिकाणी आम्ही घेण्यात आलं. ते रजिस्ट्रेशन झालं, सगळी नोंद झाली, ऍड्रेस, मोबाईल सगळं नोंद करण्यात आली. HIV तपासणी करण्यासाठी संमती खूप महत्वाची आहे. त्या ठिकाणी संमती म्हणजे कन्सेंट घेतल्यानंतर त्या मुलीचा ब्लड जमा करून घेतलं. ब्लड जमा केल्यानंतर 2-2.5 दरम्यान आमचा ब्लड टेक्निशियन जे आहेत ते टेक्निशियन त्या ब्लडची टेस्ट लावतात. टेस्ट लावल्यानंतर पहिल्या टेस्ट मध्ये ती अनामिका HIV पॉझिटिव्ह निघाली. एक हायर क्वालिफाईड मुलगी ज्यावेळेस फर्स्ट टेस्ट मध्ये आमच्याकडे पॉझिटिव्ह येते त्यावेळेस आम्ही पण शॉक राहिलो. परत आम्ही त्या मुलीच्या 3 टेस्ट लावल्या क्रॉस चेक करण्यासाठी. परत तिला वेगळ्या कारणाने बोलून घेतलं, परत सॅम्पल घेतलं क्रॉस चेकला. ज्यावेळेस परत 3 टेस्ट लावल्या तर ते 3ही टेस्ट मध्ये ती अनामिका HIV पॉझिटिव्ह निघाली. कशामुळे HIV पॉझिटिव्ह निघाली ती? एक तर तिचा नवऱ्या पण तिला झाला असेल किंवा तिचं लग्ना अगोदरची जी सेक्स्युअल हिस्ट्री आहे, जी तिनं आयाशीमध्ये जीवन जगली, बॅचलर लाईफ, चुकीच्या पद्धतीने पाऊल उचलली, असुरक्षित संबंध ठेवले तिने अनेक मुलासोबत, त्याचं फळ तिला त्या ठिकाणी दुर्भाग्याने मिळालं. त्याच्यानंतर त्या मुलीला बोलून घेतल्यानंतर तिने ती सर्व स्टोरी आम्हाला सांगितली. जेव्हा डायरेक्ट सेक्स्युअल हिस्ट्री कुणी कुणाला सांगत नसतं, म्हणजे हा मोठेपणाचा विषय नाही, डॉक्टर पण त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरफेअर करत नाही. आता ती एक स्किल आहे. एखाद्या प्रत्येक माणूस आयुष्यात आपल्या मनातली कोणतीही गोष्ट सांगू शकतो मित्राला, पण सेक्स्युअल हिस्ट्री एकमेकाला सांगत नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे, सेक्स्युअल हिस्ट्री शक्यतो एकमेकाला शेअर करत नाही. कुठे मुली असतील, मुलं असतील, पुरुष असतील, स्त्री असतील, शक्यतो करत नाही. पण आम्ही ज्या पद्धतीने त्यांना विश्वासात घेतो, त्यांना त्याचं महत्व पटवून देतो किंवा तुम्ही आम्हाला मोकळे बोललो तर तुमचाच फायदा होणार आहे, त्यावेळेस त्या सदरील मुलीने अतिशय विश्वासाला आम्हाला ती माहिती त्या ठिकाणी सांगितली. त्याच्यातून आम्हाला धक्कादायक अशी माहिती मिळाली तिची एक नाही तर 10 पेक्षा जास्त मुलांसोबत शारीरिक संबंध आले होते 3-4 वर्षामध्ये. तर ही गोष्ट चुकीची आहे का बरोबर आहे मला सांगा? तिनं कुणाला फसवलं? सगळ्यात पहिले स्वतःला फसवलं, आई वडिलाला फसवलं, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फसवलं, आणि चौथं तिच्या पोटात जे बाळ वाढते त्याला पण धोक्यामध्ये घाल. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने त्या मुलीचं त्या ठिकाणी HIV चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह जरी आला असेल तरी तिला घाबरून जाऊ द्यायचं नसतं. महत्वाचं तिला सपोर्ट करणं खूप आवश्यक आहे. चूक झाली म्हणून आपण तिला हाकलून द्यायचं असतं का? नाही. HIV झालेल्या व्यक्तीला जर आपण मानसिक आधार दिला तर तो व्यक्ती, आपण जर त्याला मानसिक आधार दिला तर त्याचं आयुष्य वाढतं. 1 वर्षाच्या वेळी 10 वर्ष चांगला जगू शकतो, 10 वर्षाच्या ठिकाणी 50 वर्ष.
आमच्याकडे असे बरेच पेशंट आहेत की यांना HIV झाले पण त्यांचे वय आता अजून किती एक आमच्याकडे पॅरेंट टू चाइल्ड मध्ये एक मुलगी आहे, तिचं वय जवळपास 31 वर्ष झाले, तिला जन्मताच HIV आहे. पण तिनं काय केलेलं आहे, तिच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिनं पाळल्या, तिच्या पालकांनी पाळल्या, तिचं आम्ही लग्न पण लावून दिलं आणि तिला त्या ठिकाणी एक बाळ पण झालं आणि ते बाळाला HIV झाला नाही. कशामुळं आम्ही सांगितलेल्या गोष्टी, पालकांनी सांगितलेल्या गोष्टीचं पालन त्या ठिकाणी तिने केलं. तर अनामिकाची मी तुम्हाला स्टोरी सांगत होतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला मी घाबरून टाकत नाही, काही नाही. फक्त आपल्या वाढत्या वयामध्ये आपल्याला मुलांबद्दल जे अट्रॅक्शन असतं, त्या अट्रॅक्शनच्या नादामध्ये जर आपण एखादी चूक केली तर आपल्या कुटुंबाचं नाव खराब होतं आपल्याला. आणि एकदा HIV हा आजार झाला, कोविड आलता माहिती आपल्याला, किती दिवस चालला कोविड, आपल्या घरापासून आता सगळ्याच्या. कोरोना झाला 3 दिवसात 5 दिवसात रिकवर झालो, बरोबर आहे. काही लोक दुर्दैवाने त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, बरोबर आहे. पण तो आपल्यातून आता निघून गेला की नाही, परत येऊ शकतो, हे चान्सेस नाही, तर ते सांगू शकते. पण आता सध्या आहे का, HIV एकदा जर आपल्या शरीरामध्ये तरी प्रवेश केला तर आपल्याला मरेपर्यंत सोडत नाही, हे लक्षात ठेवा. एकदम लास्ट स्टेजचा HIVचा शारीरिक संबंध काय, शक्यतो मी काय सांगितलं तुम्हाला, लग्ना अगोदर शारीरिक संबंध ठेवायचे नाही. आपला ध्येय काय, अभ्यास आणि कुठली तरी एक चांगल्या पद्धतीची आपल्याला नोकरी मिळवणे, जे काही तुम्ही ठरवलंय ते तुम्हाला त्या पदापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती असंख्य महिलांसोबत, पुरुषांसोबत, महिला असेल जर संबंध आले तर त्या ठिकाणी HIVचा धोका होतो. तुम्हाला फक्त लक्षात आला ना, शक्यतो आपण त्या गोष्टीकडे जायचं नाही. तुम्ही बॅचलर आहेत, तुम्ही टीन आहे, जे आहे तुमचं अट्रॅक्शन आहे, साहजिक आहे. पण समाजातील जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, अतिशय दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये बाजूच्या घडली. 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, त्याच्यानंतर आणखी काल परवा एक बातमी आली 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. ही जे समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की आपल्यासोबतचा व्यक्ती कसा वागत आहे. कुणीही तुम्हाला इकडे बघा, प्रेम करणं हे तुमचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. प्रेम करणं हा आपल्या भारतामध्ये लोकशाही. पण तुमचं वय आता प्रेम करण्याचं आहे का, नाही. तुमचं काय ह्याचं वय आहे, शिक्षण घ्यायचं. तुम्ही तुमचं एक ध्येय निश्चित केल्यानंतर 100% तुम्ही प्रेम करा ना. आता IAS केडर मध्ये काय होतं माहिती तुम्हाला, ज्यावेळेस ते ट्रेनिंगला जातात ते किंवा आमच्या मेडिकल फील्डमध्ये ज्यावेळेस MD ला हे विद्यार्थी आमच्याकडे येतात, त्या ठिकाणी त्यांचे विचार जुळले की ते लग्न करतात. त्या ठिकाणी ते कास्टचा पण विचार करत नाही, असे इंटरकास्ट पण करतात. पण मी काही असं इंटरकास्ट करा आहे त्याला प्रवृत्त करत नाही. पण तुमचे ज्या ठिकाणी विचार जुळतील त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस लग्न करणं हे योग्य राहील, तुम्ही प्रेम करणं योग्य राहील. पण हे वय तुम्हाला एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तुम्हाला तुमच्या शरीराची उपभोग घेऊ शकतो. त्यासाठी सगळ्यात जास्त तुम्ही त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. असे समाजामध्ये असंख्य लोक आहेत नीच प्रवृत्तीचे, की त्यांना नवीन नवीन मुली शोधणे, त्यांना गिफ्ट देणे, त्यांना जवळ करणे आणि तुमच्या समोर प्रेमाचं ढोंग करणे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी तू नाही आली तर मी मरणार, हे काहीही नसतं. सगळे फिल्मी डायलॉग आहे, अलग लक्षात. त्याच्यामुळे मुलींना माझी विनंती आहे, मी तुम्हाला मित्रासारखं सांगतोय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटलं की मला बोलायला लाज होती तर आपला 1097 नंबरचा एक टोल फ्री नंबर आहे, त्यावर तुम्ही मन मोकळं बोला. मित्र मैत्रिणीला बोलत असतात, मावशीला बोलत असतात, तुम्ही 1097 ला एक फोन करून बोला ना. तुम्हाला जे मला विचारू वाटत नाही, तुम्हाला विचारायचा अधिकार आहे, मला काहीही विचारू शकता तुम्ही. पण आपली सामाजिक जी आहे त्याच्यामध्ये आपण सेक्शुअल ह्या विषयावर, सेक्स या विषयावर बोलत नाही. सेक्स जरी म्हणलं की लोक लगेच मुलं हसतात, मुली खरी मान घालतात. ते अतिशय चुकीचं आहे. मुलं आणि मुली वेगवेगळ्या गटामध्ये बसल्यानंतर चर्चा करतोच आपण, 100% करतो. तुम्ही पण करत असता, मी आरोप करत नाही, करत असतात. पण त्याचं अज्ञानातून तुम्हाला एखादा आजार त्या ठिकाणी होऊ नये म्हणून हा आजचा जो कार्यक्रम ठेवला आहे आपण त्याच्या जनजागरणचा, त्याचा उद्देश हा आहे. आपल्याकडं टीनएज काही मुली सापडल्या आहे मागच्या 3-4 वर्षामध्ये, त्यामुळे आपण विशेष मोहीम ह्या महिन्यामध्ये चालू केली आहे. आणि आम्ही रेड रिबिंग क्लबच्या माध्यमातून सगळ्या महाविद्यालयामध्ये HIV/AIDS जनजागरणची जशी NSS NCC असतं तसं रेड रिबिंग क्लब आपल्या विनोताई चव्हाण महाविद्यालयामध्ये आहे. तर इथं पण आपले कार्यक्रम होतात. पण शाळेमध्ये कार्यक्रम घ्यायचा राहिला होता 1-2-3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम मॅडमला आग्रह करून या ठिकाणी मॅडमनी संधी दिली पाहिजे. आले लक्षात? सगळ्यात पहिले HIV/AIDS हे वेगवेगळे शब्द लक्षात आलं. HIV कशामुळे होतो? HIV होण्याची कारण किती? 4. 5वं कारण काय आहे?
पाचवं कारण काही आहे का सांगा? असेल तर मला पण ऍड करता येईल माझं नॉलेज मध्ये. कुणी शोध लावलाय का पाचव्या? हा, 4च कारणाने यायचे होतो. पाचवं कोणतंही कारण नाही. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जी सांगितलं तुम्हाला, असुरक्षित लैंगिक संबंध. हा, त्याविषयी तुम्हाला जास्त मी फोकस करतोय कारण की तुमचं वय हे वाढतं आहे. तुमच्या वयामध्ये आता वेगवेगळ्या काहीतरी नवीन करायचं. तिला बॉयफ्रेंड आहे तर मला नाही, एक फ्रेंड आहे. हा, मी पाहतो काही मुली आमच्या कॉलेजमध्ये पण आहेत. माझे पण मी पण एका कॉलेजला काम करतो. आमच्या नर्सिंगच्या स्टुडंट आहेत, बीपीएमटीच्या स्टुडंट आहेत. मी आरोप करत नाही कुणावरचा, पण जी सत्य परिस्थिती आहे, ट्रेंड आलाय म्हणजे सध्याचा. माझ्याकडे आयफोन आहे ना, मी पण त्याच्याकडून घेणार. कर्ज काढील, वडिलांना काय करायला पण मी आयफोन घेणार. काय गरज आहे आयफोनची सांगा? आहे का गरज तुम्हाला आयफोनची? तुम्ही पालकाला आग्रह करता की पालक लागलं, तुम्ही मोबाईल वापरा पण योग्य कामासाठी वापरा. तर त्या पद्धतीने तुमच्या म्हणजे एक टीनेज लेकरांमध्ये बॉयफ्रेंडचे एक ट्रेंड आले. आता तुला बॉयफ्रेंड नाही? अरे मी ऐकलेत ह्या गोष्टी मुलींच्या. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे का सांगावं? मुलीला 100% मित्र असावा. पण कसा असावा? स्वच्छ मनाचा असावा. स्वच्छ मनाचा असावा, त्याचा उद्देश वाईट नसावा. मित्र प्रत्येकाला असावा, मुलीला असावा, मुलांना असावा. पण तो मित्र कसा आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं. हे जर तुम्ही ओळखलं तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. हे जे तुमच्या डोक्यामध्ये ट्रेंड आहे, मला एक बॉयफ्रेंड आहे, तिला 2 बॉयफ्रेंड आहे, मला एक पण नाहीये, तुम्हाला चॉकलेट देतो, मला गिफ्ट देतो, मला फिरायला येतो, हे सगळं तुम्हाला त्याला तुमच्याकडून काहीतरी साध्य करण्यासाठी तो तुमच्या मागे फिरत असतो. लक्षात ठेवा. आपल्या अंबेजोगाई शहरातील वातावरण अतिशय चांगलं आहे. त्या पद्धतीने आजूबाजूच्या वातावरणापेक्षा अंबेजोगाई शहरातील सामाजिक बंधनं खूप आहेत. अंबेजोगाई तर ते आपलं भाग्य आहे. समजा अंबेजोगाई शहरामध्ये बऱ्याच लोकांची म्हणजे आपण मान सन्मान ठेवून वागतो. तर आपल्या शहरात पण अशा काही आहेत लोक, तर त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. आणि लक्षात ठेवा की हे ज्या सध्या चालू आहे तुमच्या मनामध्ये, ते त्या गोष्टीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. बॉयफ्रेंड करा, काय करायचं करा. कधी करायचं? तुमचं शिक्षणाच्या शेवटच्या वर्षामध्ये आल्यानंतर. बरोबर आहे? तुम्हाला कोणी म्हणणार नाही त्यावेळेस प्रेम विवाह करू नका. जर तुम्ही एखाद्या उच्च पातळीवर पोहोचला तर लोकच तुमच्या मागे लागतील. आणि सध्या मुलींना एवढं व्हॅल्यू आहे. तुम्हाला माहिती ना, प्रत्येक गावात 30-30, 40-40 पोरं असतात, त्यांचे लग्नच होईल. सत्य परिस्थिती. माझ्या गावामध्ये 87 मुलं आहेत. किती? 40 झाली, 40 वर्षाचे 40 झाले. त्यांचं तर लग्न होणारच नाही. त्याच्यामुळं मुलींना खूप स्कोप आहे. तुम्ही फक्त शिक्षण घ्या चांगल्या क्वालिटीचं. आणि शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला पैसे वाचून शिक्षण कधी बंद होत नाही. समाजामध्ये असंख्य लोक मदत करणारे आहेत. तर आमचे या ठिकाणी आमचे मोठे बंधू आहेत, ॲडव्होकेट संतोष पवार, या ठिकाणी आले असतील तुमच्या संस्थेत. ते माझे मोठे भाऊ आहेत. त्यांच्या तुम्ही संपर्क करा. जर तुमचा कोणाचा मेडिकलला नंबर लागला, इंजिनिअरिंगला लागला, नर्सिंगला लागला, अगर कुठल्याही मोठ्या क्षेत्रात, चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं नाव कमवायचं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पैशाची अडचण येत असेल तर आमच्या भावाला भेटा किंवा मॅडमला भेटा. तुम्हाला 100% त्या ठिकाणी मदत मिळेल. आपल्याकडे 30 ते 35 विद्यार्थी आता मेडिकल करतात. गरिबीमुळे तरी सोडलं का? नाही. एक मुलगी मामाचा कुठला मोबाईल घेऊन तिनं तिच्यावर ते काय ऑनलाईन ऍप आहे फिजिक्सवाला, त्या 2000 तर त्या मुलीचं बघा कौतुक करावं. आता माझा मुलगा 11वीला टाकला, त्याला 5 लाख रुपये करून देतो लातूरला टाकले. बरोबर आहे का नाही? पण त्या मुलीनं 2,500च्या मोबाईलवर आणि 100-200 रुपयाच्या रिचार्जवर मेडिकलला पहिल्या राऊंड मध्ये लागली. तिथं कौतुक कुठं बसून? घरी बसून. ऍडमिशन एका कॉलेजमध्ये घेतलं. कॉलेजला जाण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती तिची, पण त्या मुलीला जिद्द आणि आपली परिस्थिती जाम आणि आई वडिलांची मेहनत पाहिली. ती शेतात बसून शेतातच राहत होती कोट्यात. तिथून बघायची की आपले आई वडील आपल्यासाठी किती मेहनत करतात. फक्त तुम्ही डोळे दाखवून शांत विचार करा, तुम्हाला शिकवण्यासाठी तुमचे आई वडील किती मेहनत करतात. फक्त तुम्ही विचार करा. ह्या गोष्टीचं तुम्हाला जर महत्व कळालं तर तुम्ही बाकी गोष्टीकडे डायव्हर्ट होणार नाही. हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. वय उत्साह असतात सगळं खेळा मागणा, पण चुकीच्या मार्गाने पाऊल टाकू नका, जेणेकरून आपलं नाव खराब होईल, आपल्या शाळेचं नाव खराब होईल, आपल्या गावाचं, आपल्या कुटुंबाचं नाव खराब होईल. असं आपण कृपया वागू नका. आलं लक्षात? आता मी सांगितलेल्या गोष्टी पुढच्या स्टेपवर दूषित सोयीचं समजलं? नक्की. ज्यावेळेस तुमचं रक्त काढते त्यावेळेस तुम्ही काय चेक करताल? काय कसली सुई चेक करतात? ज्यावेळेस आमचा हा टेक्निशियन आहे कुठे सुई
तुमचं ब्लड घ्यायला तुम्ही हॉस्पिटलला आलात, त्यावेळेस तुम्ही काय करता ते काय करायचं, वापरलेली सुई उचलली तरी वापरायची तुम्हाला, तर तुम्ही काय करता त्या ठिकाणी सर कामाच्या गडबडीत फोनवर बोलायचं, त्यांच्या लक्षातच आलं नाही, त्यांनी वापरलेली सुई तरी उचलली त्या इंजेक्शनला लावून दुपारी पोचायला. तुमचं काय काम आहे त्या ठिकाणी, थांबवायचं, सर थांबा 2 मिनिट, मी चुकीचं करता. ज्यावेळेस नवीन सुई आणि नवीन सिरिंज वापरायला जाते, नवीन पॉकेट असतं बघितलं का, आमच्या काळामध्ये स्टो असायचा हॉस्पिटलमध्ये. आता मी आमचे चुलते डॉक्टर पवार दादा त्याच्याकडे जात होतो, मला चांगला आठवतो गव्हर्नमेंटमध्ये, तर तिथे स्टो असायचा आणि त्या स्टोवर स्टीलचं हे असायचं पातेलं आणि त्याच्यामध्ये ते सुया टाकून उकळायचे. ते विशिष्ट तापमानाला तापल्यानंतर गरम झाल्यानंतर त्याच सुया परत वापरल्या जायच्या. पूर्वी डिस्पोजेबल त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस त्या काळामध्ये ज्या डॉक्टरनी चुकीचा वापर केला त्या सुईचा, त्याच्यामुळे असंख्य लोकांना प्रसाद मिळाला आहे विनाकारण, कंपाऊंडर असतील काही असतील. पण त्यावेळेस त्या ठिकाणी जे ते तिथं करत होते, गरम पाणी उकळणे परत ती सुई वापरणे, ते एकदम प्रॉपर होतं. पण आता आपला पूर्ण प्रत्येकाला नवीन सुई वापरतो आहोत. जी धोका वाढत आहे त्याचा लक्षात घेता तर आपण प्रत्येक व्यक्तीला नवीन सुई वापरत आहे. फक्त तुम्ही ऑब्झर्व करायचं की तुमचं रक्त काढताना नवीन सुई वापरतात का नाही आणि वापरलेली सुई पॉकेटमध्ये टाकतात का नाही, हे तुम्हाला पाहायचं आहे. झालं क्लिअर? 2 विषय क्लिअर झाले. HIV कशामुळे होतोय क्लिअर झालं? नक्की सगळ्यांना पुढच्या आठवड्यात तुम्ही एक्झाम घेईल, सगळ्यांना 100 मार्क मिळाले पाहिजे. ओके, दुसरं कळालं सुई. तिसरं कारण काय काय सांगितलं? पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन. बोलता आले पाहिजे तुम्हाला पण शब्द असे. गर्भवती मातेकडून बाळाला होणारा संसर्ग, HIVचा संसर्ग, त्याला म्हणायचं पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन. ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येक मुलीला जायचं आहे. कधी जायचं आहे? विवाह झाल्यानंतर. तुम्ही जी काही एखादी मुलगी प्रेग्नंट होते त्यावेळेस तिची HIV टेस्ट कंपल्सरी केली जाते, त्याशिवाय तिला डिलिव्हरी करत नाही. आणि हुकून चुकून जरी एखादी राहिलीच आणि ती पॉझिटिव्ह आली तर तिच्या होणाऱ्या बाळाला HIV होईल का? होईल का? होण्याचे चान्सेस आहेत. 30% चान्सेस आहेत की त्या बाळाला होऊ शकतो. कशातून होऊ शकतो? कशातून होऊ शकतो? जी आई आपले बाळाला दूध पाजते त्या दुधातून होण्याचे चान्सेस असतात. ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्या डिलिव्हरीच्या स्त्रावामधून होऊ शकतो. बरोबर आहे? किंवा चुकीच्या पद्धतीने फिडिंग केली गेली त्या बाळाला म्हणजे काही जर इंजुरी झाली तर त्या ठिकाणी होऊ शकतात. पण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणलेला आहे. आपल्याकडे 99.99% गरोदर माता आपण HIV निगेटिव्ह काढले. हे कुणाचं श्रेय आमच्या एकट्याचं नाहीये. समाजामध्ये जी काही जनजागृती चालू आहे त्या जनजागृतीच्या माध्यमातून त्या पालकांना पण कळालं आणि आदर समाजातील लोक बी त्या मुलीला समजून गेले. तिची चूक नसताना तिला तो HIV झाला, त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याच्या चुकीमुळे झाला. काही ठिकाणी आई वडिलांकडून झालेला आहे. आई वडिलांकडून झालेली आपल्या इथं पालीला एक HIV ग्रस्त मुलांचं सेंटर आहे, माहिती तुम्हाला? इन्फंट इंडिया नावाचं वृद्धाश्रम आहे आपल्या इथं, माहिती? वृद्धाश्रम असावा का नसावा? नसावा. असावा. असावा म्हणणारे हात वर करा. चालू व्हायला पाहिजे आम्ही. अर्थ काय तुम्हाला जाणीव आहे. आपण आपले आई वडील थकल्यानंतर बरेच कुटुंब आहेत की त्यांना सांभाळायचे. आपल्या इथे गिरवलेलं आहे काय, घाट नांदूरला आहे काय, बरोबर आहे? आणि गोरे चणईला आहे काय, उमसायचं, बरोबर? 3 आहेत ते. तर त्या ठिकाणी कधी जर तुम्हाला योग आला तर तुम्ही जाऊन बघा, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पेन्शनर लोक आहेत त्यांना लाख 50-50 रुपये पेन्शन आहे, पण त्यांना मुलं सांभाळायची नाहीत का तर त्यांचं आम्हाला करणं होत नाही, आमच्या अंमली व्यापे. अरे तुम्हाला घडविलं कोणी? तेव्हा तुम्ही लहान होता. आज ते लहान झालेत ना वयाने. जरी वयस्कर असले तरी पण त्याची अवस्था काय आज लहान बाळासारखी. तर त्यांचं जतन करणं काम आपलं आहे की नाही? तर त्यासाठी समाजामध्ये वृद्धाश्रम झाला नाही पाहिजे. मुलींना विशेष करून मी विनंती करतो की तुम्ही जर स्ट्रॉंग राहिलात तर आई वडील सासू सासरे घराच्या बाहेर जाणार नाही, कुणाच्याच जाणार नाही. फक्त हेवे द्यावे आणि इगो प्रॉब्लेममुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत समाजात. आपण किती जरी कमीलं, काही जरी कमीलं तरी सगळं सोडून इथंच जायचं की नाही? आपले अंबानी टाटा होते, रतन टाटा, किती प्रॉपर्टी त्यांची. त्या व्यक्तीने 1 रुपया तरी सोबत घेऊन गेला का? सगळं इथं सोडून गेले, बरोबर आहे? कुणीही असो,
एखादा गरीब व्यक्ती असतो त्याने 4 रूमचं घर बांधलं, जाताना त्याला काही एखादी वीट घेऊन गेला का? समाजामध्ये आपल्याला प्रत्येकाला हवंय काहीतरी नवीन, मला पाहिजे, मला गाडी पाहिजे. समाजामध्ये वागताना आपलं घर आपण कसं चांगल्या पद्धतीने चालवू ही मुलींच्या हातात आहे. मुलींनी जर व्यवस्थित घर चालवलं तर त्या घरामध्ये कसल्याच परिस्थितीत मानसिक तणाव होणार नाही. बीडला त्या ठिकाणी HIV पॉझिटिव्ह मुलांचं संगोपन केलं जातं. काय त्या मुलांची चूक आहे? काही चूक नसताना त्या मुलांना त्याच्या आई वडिलांनी तो HIVचा आधार दिला आणि ह्या जगातून निरोप घेतला. तर आता तिथं आपल्याकडे जवळपास 60-70 मुलं त्या ठिकाणी आहेत. त्या मुलांना वारगेजे सर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपन करतात, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. तर अशा पद्धतीने HIV पॉझिटिव्ह आलेल्या मुलांना पण संगोपन करण्यासाठी आपल्याकडे आहे. पण सध्या जे आपल्याकडे नवीन मेडिसिन आलंय त्याच्या माध्यमातून आपण HIV बाधित महिला जर असेल तर तिला 18 महिन्यापर्यंत आपण तिचा फॉलोअप घेतो. फॉलोअप घेताना तिच्या पूर्ण तपासणी करतो. बाळ जन्मल्यानंतर परत तिच्या आपण 18-1.5 वर्षापर्यंत त्या बाळाचं ऑब्झर्वेशन करतो आणि 1.5 वर्ष झाल्यानंतर त्या बाळाची आपण HIV टेस्ट करतो. त्यावेळेस कळतं की आपलं हे बाळ निरोगी आहे, HIV झालं नाही. झालं तिसरं कारण लक्षात आलं. चौथं कारण काय? चौथं कारण दूषित रक्त, इन्फेक्टेड ब्लड प्रोडक्ट. ज्यावेळेस आपल्याला ब्लड घ्यायची वेळ परिस्थिती येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यांनी तेव्हा ब्लड बँकेतून मिळाले की बघायचं. शक्यतो रक्त घेण्याची गरज पडू नये. HIV कशामुळे होत नाही? गैरसमज सांगा मला. गैरसमज दात चावल्याने HIV होतो का? एका घरात राहिलेला होतो का? सोबत जेवलेला होतो का? नाही होत. समाजामध्ये बरेच असे गैरसमज आहेत की शेजारी बसलाय व्यक्ती HIV पॉझिटिव्ह होता, मी त्याला हात लावला, मला HIV झाला. पण HIV ह्या 4 कारणाशिवाय 5व्या कोणत्याही कारणाने HIV होत नाही. HIV बाधित व्यक्ती तुमच्या बाजूला जरी बसला तरी त्याला तुम्ही त्रास देऊ नका. ते ब्लड जर आपल्याला चढवलं गेलं तर आपल्याला HIV होण्याचे चान्सेस. लक्षात आलं? इन्फेक्टेड ब्लड 4च कारणाने HIV. तर HIV आणि एड्स हे दोन्ही शब्द एकच आहेत का सांगा? वेगवेगळे कसे आहेत सांगा? HIV काय आहे आणि एड्स काय आहे? मी सांगू का? मुली येत नसतील तर मी सांगतो. बरोबर सांगितलं. ओके, व्हेरी गुड. HIV काय आहे? विषाणू आहे. एड्स म्हणजे काय? अनेक रोगांचा समूह. तो कालांतराने एड्स मध्ये कन्वर्ट होतो. सुरुवातीला काय होतं? एड्स होण्याची कारण किती आहेत? HIV होण्याची कारण किती आहे? दुसरं सांगा. अनप्रोटेक्टेड सेक्स. बरोबर आहे? अनप्रोटेक्टेड सेक्स हा पहिला विषय, बरोबर आहे. दुसरं सांग पूर्ण येत असेल ते. 4 कारणांनी HIV होतो. 5वं जगाच्या पाठीवर कोणतंही कारण नाही त्याच्यामुळे HIV व्यक्तीला होत नाही. 4च कारणांनी होतो. पहिलं कारण सांगितलं तिला, अतिशय छान उत्तर दिलं तिला. दुसरं कोण सांगू शकतं? सांगू शकता कोणी? पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन. पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन म्हणजे काय? गरोदर माताकडून होणाऱ्या बाळास आब्रतास HIVचा संसर्ग होऊ शकतो. हे दुसरं कारण लक्षात ठेवा. तिसरं कारण दूषित सुई. दूषित सुई म्हणजे काय? एक दूषित सुई म्हणजे काय? मी आता हॉस्पिटलमध्ये गेलो, मला काहीतरी आजार झाला, त्यावेळेस त्या ठिकाणी मला एक सुई वापरली आणि ती सुई नंतर त्या मुलीला वापरली गेली. बरोबर आहे? काय होईल त्याच्यामुळे? HIV हा होऊ शकतो का? कधी होईल? समजा मी अगोदर ब्लड दिले, मला HIV आहे आणि ती जर सुई दुसऱ्याला वापरली गेली तर होऊ शकतो कधी? त्यावेळेस तुमचं मोकळं बोला ना तुम्ही, तुम्हाला कळलं ना का सुई एक वेगळा टोचवल्या एकदम सोप्या भाषेत सांगा तुम्हाला. आणि अतिशय मोकळं तुम्हाला एक तास उठून जातात ना, तुम्ही मोकळं बोला. तुम्हाला बटन तुम्हाला समुदेशन करायला आलेत ना, तुम्ही बोलल्याशिवाय त्यांना कसं कळत? मॅडमला मी आता तीच चर्चा केली. मी डीप मध्ये बोलू, मॅडम म्हणल्या बिंदास बोला. तुम्हाला जर वाटत असेल तुमचे इथं शिक्षक बसले, तुम्हाला काही दडपण वाटतं विचारायला, मनामध्ये शंका ठेवायची नाही. आपल्या शंकेचं निराकरण करण्यासाठी आपण इथं आलो आहोत. आपल्या घरातील व्यक्तीला नाही, कुटुंबातील नाही, समाजातील व्यक्तीला इथून पुढे HIVची संसर्ग झाला नाही पाहिजे यासाठी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
चला, दूषित सुई कळालं? कशामुळे होतं सांगा? दूषित सुई म्हणजे काय? एक सुई अनेक व्यक्तीला जर वापरली गेली असेल तर त्याच्यातून HIV होण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला माहिती का अगोदरच्या व्यक्तीला होता का नाही? ज्यावेळेस तुमचं ब्लड काढतात किंवा तुमचं ब्लड घेण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी चेक करायचे की प्रत्येकाला नवीन सुई वापरतात का नाही. हा, किती झाले कारण आतापर्यंत? 3. चौथं कारण काय राहतं? इन्फेक्टेड ब्लड. ज्यावेळेस आपल्याला कॅज्युअलिटीची वेळ येते म्हणजे अपघात होतो त्यावेळेस आपल्याला नाविलाजानं आपल्याला रक्ताचा किंवा एखादी सर्जरी